लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे। मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा केलेली आहे आणि 2100 रुपयाची वाटप करणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत। एकंदरीत लाडकी बहीण योजना, ज्या योजनेमुळे आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पद हे सुद्धा महायुतीला मिळालेलं आहे आणि भरभरून यश त्यांना या योजनेमुळे मिळालेलं आहे। मग त्या लाडक्या बहिणींना आता खुश करण्यासाठी महत्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि ज्या पद्धतीने त्याने आपल्याला प्रॉमिस केलं होतं त्या पद्धतीने 2100 रुपये आता वाटणार आहे। तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल सबस्क्राइब करून घ्या। तसेच लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून काही महिलांना एकही रुपया आलेला नाहीये, त्यांनी काय करायला पाहिजे या संदर्भात सुद्धा मी तुमच्याशी चर्चा करणार आहे। त्यामुळे इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, मिस करू नका। चला पाहूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। तर आपण पाहू शकतो या ठिकाणी काय म्हटलेले बघा, महायुती सरकारने महायुतीला मोठं यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे लाडकी बहीण योजनेवरती म्हणाले, ठरल्याप्रमाणे निवडणुकीमध्ये प्रचाराच्या लाडक्या बहिणींना 1500 रुपयांच्या ऐवजी आम्ही 2100 रुपये देऊ अशी महायुतीने घोषणा केली होती। ठीक आहे, महायुतीने काय केली होती, घोषणा केली होती। तर त्या संदर्भात आपण माहिती बघतोय। बघा या ठिकाणी माहिती सर्व विरोधी पक्षांना मागे ठेवून आता सर्वात मोठी जर युती आणि सर्वात मोठी जर यश कोणाला मिळालं असेल तर ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मिळालेलं आहे आणि त्याच माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी मोठी घोषणा केलेली आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी आहे आणि संपूर्ण 1500 चे ऐवजी 2100 रुपये दिले जाणार या संदर्भात देखील आपण माहिती पाहू शकतो या ठिकाणी। आणि त्याचा आम्ही निर्णय घेतला आहोत। तुम्ही मतदानावेळी जो निर्णय घ्याल ते अतिशय यशस्वी झालेला आहे। आम्हाला खूप मोठा विजय मिळालेला आहे। मला पत्रकार नेहमी विचारायचे की तुमच्या किती जागा येतील, त्यावेळी मी त्यांना म्हणायचो आम्हाला बहुमत मिळेल, परंतु तुम्ही आम्हाला बहुमतांपेक्षा जास्त जागा दिल्या आहेत। मी म्हणायचो आम्हाला थम्पिंग मेजॉरिटी मिळेल, परंतु तुम्ही विरोधकांना डम्पिंग मध्ये टाकलेलं आहे। अशा महत्वाच्या काही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहेत। आता आपण पुढची संपूर्ण माहिती बघा। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे। आता महिलांनी टेन्शन घ्यायचं नाहीये। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा व्हायला सुरुवात उद्यापासून होणार आहे आणि शक्यतो उद्या मुख्यमंत्री पदाची शपथविधी सुद्धा होऊ शकते। त्यामुळे लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे। एकंदरीत लाडक्या बहिणी योजना ही जुलै महिन्यापासून स्टार्ट झाली होती आणि ही योजना किंग मेकर योजना ठरलेली आहे। एकंदरीत जर आपण बघितलं, जेव्हा वोटिंगला महिला जात होत्या आणि त्या संपूर्ण महिला जवळपास महायुतीलाच वोटिंग केलेलं दिसतंय। कारण याच्या मागे पण आहे, जरी महाआघाडीने आपल्याला सांगितलं होतं की महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून महिलांना 3000 रुपये आम्ही देऊ, परंतु याच्यावरती महिलांनी विश्वास ठेवला नाही आणि एकंदरीत त्यांनी महायुतीला कौल दिला आणि महायुतीचं सरकार पण स्थापन झालं आणि भरपूर असे सीट देखील निवडून आलेले आहेत। म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही किंग मेकर योजना ठरलेली आहे। या योजनेमुळे हजारो महिलांना फायदा देखील झालेला आहे। आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जर बघितलं आपण तर 7500 रुपये जमा झालेले आहेत। असं इतिहासामध्ये महाराष्ट्राचा पहिला झालेला आहे की थेट महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। आता महिलांना प्रतीक्षा लागली आहे ती 2100 रुपयाची, पण ही सुद्धा प्रतीक्षा तुमची लवकरच संपणार आहे आणि याचे देखील पैसे मिळणार आहेत। महत्वाचा पॉइंट, काही महिलांना एकही रुपया मिळालेला नाही। भरपूर महिला कमेंट करत असतात की सर मला पैसे मिळालेले नाहीत। तर अशा महिलांना एकूणदरीत 7500 प्लस हे 2100 रुपये असे जवळपास 9600 रुपये मिळणार आहेत। आता ज्या महिलाने अजूनपर्यंत फॉर्म भरला नसेल, कारण आचारसंहिता लागली त्यामुळे बहुतेक महिलांचे फॉर्म सुद्धा भरायचे राहिलेले आहेत, तर यांचं फॉर्म सुद्धा लवकरच चालू होईल आणि शक्यतो उद्या सकाळपासून महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये यायला सुरुवात होणार आहे।
महिलांनो आता तयार राहायचंय तुम्हाला. तुम्ही लाडक्या भाऊंना निवडून दिला आहे तर लाडके भाऊ देखील ही योजना कंटिन्यू पुढील 5 वर्ष राहणार आहे. म्हणजे पुढील 5 वर्ष महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा होत राहणार आहे. आणि यामध्ये काही अटी सुद्धा नवीन लागलेल्या आहेत. असं बहुतेक महिलांचं म्हणणं होतं की आता फक्त याच महिलांना पैसे भेटणार किंवा अटी महत्वाच्या जास्त वाढून दिलेल्या आहेत, आता काही महिलांचे पैसे बंद होणार, अशा अनेक गोष्टी घडत गेल्या. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल की नेमका अटी कोणत्या आहेत ते एकदा आपण पाहून घ्या. आणि जर तुम्ही त्या अटीमध्ये बसत असाल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि ज्यांना आतापर्यंत पैसे आलेले आहेत, थोडेफार का होईना, काही महिलांना 3000 जरी आले असतील किंवा काही महिलांना 4500 जरी आले असतील, तरी तुम्ही निश्चित राहा, पुढचे हप्ते तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आहे. आता त्या नेमका अटी काय आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण पाहू शकतात हे जे काही महत्वाचं लाडकी बहीण आहे, याचं जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे, ही ऑफिशियल वेबसाईट आहे. याच्यामध्ये काही दुजाभाव नाहीये. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही फॉर्म किती आलेत, एकूण किती अर्जांची संख्या आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, ही ऑफिशियल वेबसाईट आहे. जर तुम्हाला या योजनेबद्दल काही अडचण असेल ना, काही प्रॉब्लेम असेल ना, तर या ठिकाणी बघा टोल फ्री नंबर दिलेला आहे 181. या नंबरवरती कॉल करा आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल, जर समजा तुम्हाला एकही हप्ता आलेला नसेल तर नेमका प्रॉब्लेम काय आहे, या सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी विचारू शकतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जे काही असेल ते ऑफिशियल वेबसाईटला मी तुम्हाला सर्व काही दाखवणार आणि आपल्याकडे सर्व प्रूफ सकट असतं. या ठिकाणी आपण पाहू शकतो लाडकी बहीण योजनेविषयी काय माहिती दिली आहे ते तुम्ही पाहू शकतात. राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका आहे मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 ला मान्यता दिली. आणि या योजनेमार्फत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये असा आर्थिक लाभ डीबीटी द्वारे देण्यात येणार आहे. म्हणजे डायरेक्ट महिलांच्या खात्यामध्ये देणार आहेत. ही एक महत्वाची बाब या ठिकाणी आहे. आता नेमका अटी काय काय दिल्या होत्या, नवीन अट काय असणार आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे. बघा, या योजनेसाठी पात्रता कोणत्या कोणत्या महिला असणार आहे, तर बघा, या महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांसाठी आणि तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलांसाठी योजना आहे. या योजनेसाठी किमान वयोमर्यादा दिलेली आहे 21 वर्ष पूर्ण आणि जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत. तसेच लाभार्थीचे स्वतःचे आधार लिंक हे बँकेशी असणं गरजेचं आहे आणि लाभार्थींचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी पाहिजे अशी आपल्याला महत्वाची अट दिलेली आहे. सोबतच अपात्र कोण कोण असू शकतात, ज्या लोकांचे एकत्रित कुटुंबाचे उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा जास्त आहे तर असे अपात्र असणार, किंवा ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे हे सुद्धा अपात्र असणार आहे, किंवा ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार, स्थानिक संस्थेमध्ये जर कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, तथापि त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असलेले, बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. त्याच्यानंतर काय म्हटले, सदर लाभार्थी महिला शासन इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनाद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे लाभ घेत असेल तर अशा महिला देखील अपात्र असणार आहे. म्हणजे तुम्ही जर दुसरी कोणती योजनेचा लाभ घेत असाल, ज्याच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला जर पैसे येत असेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. हे महत्वाची बाब आपल्याला सांगितण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार असेल अशा महिलांना देखील या योजनेचा फायदा घेता येणार नाही असं आपल्याला म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार, राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन मध्ये उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहेत, अशा लेकींना देखील तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, म्हणजे जर तुमच्याकडे 4 व्हीलर असेल किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांच्या नावावरती
हे जर सगळ्या गोष्टी असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही, असं आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकतात तुम्हाला अर्ज कुठं कुठं करू शकतात तेही तुम्हाला मी माहिती देत आहे. तुम्हाला सांगितलं मी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे. तर कुठं कुठं अर्ज करू शकतात, काय यात सगळं प्रोसेस देऊ शकतात. तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात. तुम्ही अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संसाधन व्यक्ती, आशा सेविका, वार्ड अधिकारी, मनपा बालवाडी सेविका, मदत कक्ष प्रमुख, आपले सरकारी सेवा केंद्र यांच्याकडे ऑनलाईन ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल आणि या अर्जासाठी प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजे तुम्हाला अर्ज भरताना देखील कोणतेही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाहीये. तसेच अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबत आधार कार्ड प्रमाणेच तुम्हाला माहिती भरावी लागेल. बँकेचा तपशील आणि मोबाईल नंबर अचूक भरावा लागेल, तरच तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येईल. अशी महत्वाची गोष्ट आहे. आय होप तुमचे सर्व डाऊट क्लिअर झाले असतील. आणि लक्षात ठेवा, तुम्ही जर यामध्ये सर्वांमध्ये बसत असाल तर तुम्हाला सर्व पैसे 9,600 रुपये मिळतील, ज्यांना एकही हप्ता मिळालेला नाही आणि ज्यांचं पैसा 2100 रुपये बाकी आहे ते आता उद्यापासून चालू होऊन जाणार आहे. चला, व्हिडिओ आवडला आहे सर पटापट आपल्या मैत्रिणीमध्ये ही व्हिडिओ शेअर करून टाका. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.